गफ्फार शेख तहसीलदार बार्शी। माननीय शासनाच्या दिनांक 31 जुलै 2025च्या आदेशाप्रमाणे दिनांक 31 ऑगस्ट हा संपूर्ण राज्यामध्ये भटके विमुक्त दिवस साजरा करावा म्हणून आदेश होते आणि त्या अनुषंगाने आज 31 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या तहसील कार्यालय बार्शी या ठिकाणी आपण हा दिवस साजरा केलेला आहे। त्याच अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे काल आपण संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावरती विशेष शिबिरांचं आयोजन केलेलं होतं आणि या विशेष शिबिरांमध्ये आपण भटके व विमुक्त जातीकरिता जे लाभार्थी होते या सर्व लाभार्थ्यांना काल आपण त्या ठिकाणी विशेष शिबिरामध्ये त्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी जी काही आवश्यक कार्यवाही होती ती केलेली होती आणि जवळपास एका दिवसामध्ये 325 लोकांना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्यामध्ये जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, रेशन कार्ड असतील, त्याचबरोबर रहिवास दाखले असतील, असे वेगवेगळे प्रमाणपत्रांचा लाभ आपण एकाच दिवसात त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तालुका स्तरावरती तहसील कार्यालयामध्ये आपण संघटनेचे सर्व त्यांचे पदाधिकारी, समाजातील सर्व लाभार्थी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी विमुक्त जाती व भटक्या जमातींकरिता जो विशेष दिन होता तो या ठिकाणी साजरा केला आहे। त्याचबरोबर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या लाभार्थ्यांना आपण वेगवेगळे प्रमाणपत्र त्या ठिकाणी मंजूर केलेले होते ते सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। शासनाने भटके व विमुक्त जातीकरिता वेगवेगळ्या विभागांमार्फत ज्या योजना त्या ठिकाणी चालवल्या जातात, त्यांचा लाभ दिला जातो, त्याकरिता तालुकास्तरीय समितीची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे। त्यामध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत, तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या विभागांचे जे कार्यालय प्रमुख आहेत ते सुद्धा त्यामध्ये सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने भटक्या व विमुक्त जातीतील जे नागरिक आहेत ज्यांना अद्याप वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ भेटलेला नाही अशांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या लाभांचं असेल, वेगवेगळ्या योजनांचं असेल, त्या ठिकाणी त्यांना अधिकार मिळवून देणं, त्यांना ते हक्क प्रदान करणं हा यामागचा हेतू आहे। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय बार्शीमार्फत विशेष प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। समाजाचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून अशा लाभार्थींची शोध मोहीम आम्ही सुरू करतोय। प्रत्येक गावामध्ये ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचा लाभ भेटलेला नाही अशांपर्यंत लाभ देण्याचा पुढील काळामध्ये सुद्धा मानस आहे। सर, विमुक्त जातीमध्ये प्रादुर्भाव मेनली जाणवतो की त्यांच्याकडे कागदपत्राची पूर्तता फार रेअरली असते किंवा त्यांच्याकडे कागदपत्र नसतात, तर अशांसाठी काही सूचना सांगता येईल का? यामध्ये आता जन्म व मृत्यू दाखला देण्यासाठी सुद्धाची आपण कारवाई त्या ठिकाणी सुरू करतोय आणि आता रेशन कार्ड आहे किंवा शिधापत्रिका आहे, मतदार ओळखपत्र, याच्याकरिताची कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता आहे त्या कमीत कमी कागदपत्रावरती आपण घेणार आहोत। मग त्यामध्ये आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे, या गोष्टी सगळ्यांकडे आहेत आणि ज्यांच्याकडे कोणतंच कागदपत्र नाही मग त्यामध्ये जन्माचा दाखला घेणं असेल किंवा इतर काही वेगवेगळे सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, खालील आपले जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्याकडचे जे काही अहवाल आहेत वेगवेगळे, याच्यातून आपल्याला त्यांना लाभ देण्याची कारवाई करता येणार आहे। सर, बऱ्याच विमुक्त जमातीमध्ये राशन मिळत नाही अशी देखील तक्रार कुठेतरी केली जाते। त्या अनुषंगाने आपण काल पण आपण अशी लोकं शोधली होती। आपल्याकडे प्राधान्याचा जो काही इष्टांक होता जवळपास मागील वर्षभरामध्ये आपण 14,000 लोकांना प्राधान्याचा त्या ठिकाणी इष्टांक मंजूर केलेला होता। अजूनही ज्या लोकांनी मागील 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये धान्यच घेतलेलं होतं, ज्या सायलेंट आरसी होत्या, अशा जवळपास 2 ते 3 हजार लोकांची आपण त्या ठिकाणी जे सायलेंट आरसी होते ते कमी केलेले आहेत आणि त्याचा जो लाभ आहे आता आपण नवीन जे लाभार्थी आपण शोधणार आहोत त्यांना देणार आहोत। त्यामुळे जे पात्र लाभार्थी याच्यामध्ये बसतील येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा आपण लाभ देणार आहोत।